श्रीमंत व्हायचं आहे? चला तर हे 5 नियम पाहू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसता व्हिडिओ पाहिल्यानंतर थोड्या कालावधीसाठी मोटिवेशन होऊ नका. कारण तुम्ही आजपर्यंत हेच करत आला आहात, म्हणून तर तुम्ही श्रीमंत झाला नाही. जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत मागे वळून पाहायचं नाही. चला तर हे नियम पाहू. केवळ शरीर कष्ट करून माणूस श्रीमंत होत नाही, तर डोकं वापरून आणि कौशल्य आत्मसात करून होतो. आजच्या काळात डिग्रीपेक्षा स्किलला जास्त किंमत आहे, कारण स्किल हीच तुमची खरी संपत्ती आहे. एक साधं उदाहरण देतो. सध्याची खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. वर्गात 35% मिळवणारा मुलगा आज 80,000ची नोकरी करत आहे, आणि त्यातीलच काही वर्गात हुशार असणारे विद्यार्थी आज MIDCत कामाला जात आहेत. असं का? कारण त्यांच्याकडे स्किल नव्हती. नुसता अभ्यासात हुशार असून चालत नाही, तर प्रत्येकाकडे कोणती ना कोणती स्किल असणे गरजेचे आहे. आणि हो, तुमच्याकडे कोणती स्किल असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तसेच आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू ते पण सांगा. चला तर पहिला नियम पाहू. जग बदलते. आजही जर तुम्ही जुन्याच पद्धतीने कामी किंवा व्यवसाय करत राहिलात तर मागे पडाल. नेहमी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला अपडेट ठेवा. तुम्हाला सांगू, सगळ्यात मोठी ताकद विचारात आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, आजपर्यंत मी जे विचार केले व त्यासाठी प्रयत्न केले त्या गोष्टी सक्सेस झाल्या आहेत. आपण जसा विचार करतो तशा गोष्टी घडायला हळूहळू चालू होतात. नकळत आपण यशाकडे वाटचाल करत असतो. म्हणून नेहमी कोणत्याही एका गोष्टीवर जे तुम्हाला करायचं आहे त्यावर ठाम विचार करायला शिका, आणि तो विचार शेवटपर्यंत करा, जोपर्यंत त्यात सक्सेस होत नाही. काही जण मोटिवेशन व्हिडिओ बघतात आणि थोड्या कालावधीसाठी मोटिवेशन होतात, तर तसं करू नका. गर्दीचा हिस्सा कधीच बनवू नका. काहीतरी करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीत माहीर बना. त्यातील बारकावे इतके पक्के करा की कोणी तुम्हाला फसवू शकणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही पैसे कमवण्यासाठी शॉर्टकटचा उपयोग करू नका, कारण शॉर्टकटने आलेला पैसा शॉर्टकटनेच जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी गनिमी कावा हे नवीन युद्ध कौशल्य विकसित केले, म्हणूनच ते बलाढ्य शत्रूवर मात करू शकले. तुमचं कौशल्य हेच तुमचं शस्त्र आहे. दुसरा नियम, वेळेच्या साखळीतून मुक्त व्हा. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः काम केल्यावरच पैसे मिळतात तोपर्यंत तुम्ही मजूरच आहात. मग तुमचा पगार लाखात का असेना. श्रीमंत व्हायचं असेल तर सिस्टम उभी करा. तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा खिसा भरला पाहिजे. तुमची शेती, तुमचे YouTube व्हिडिओ किंवा तुमची गुंतवणूक ही तुमच्यासाठी 24 तास काम करणारी माणसं आहेत. एकटा माणूस थकतो, पण एक टीम इतिहास घडवते. व्यवसायात अशी माणसं तयार करा की जी तुमच्या अनुपस्थितीत काम चोख करतील. सोबतच संगत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याला कधीच नजरअंदाज करू नका. जर तुमच्या अवतीभोवती नकारात्मक आणि आळशी लोक असतील तर तुमची नवीन काही करण्याची जिद्द कमी होते. आव्हाने स्वीकारण्याऐवजी तुम्ही तक्रारी करू लागतात, ज्यामुळे तुम्ही कधीच श्रीमंत बनू शकणार नाही. तिसरा नियम, उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करा. एकाच नोकरीवर किंवा एकाच पिकावर अवलंबून राहणे म्हणजे आत्महत्येसारखे आहे. निसर्ग कधीही एका झाडावर अवलंबून नसतो. मग तुम्ही का? नेहमी अशा गोष्टी निवडा ज्या तिन्ही ऋतूत चालतील. फालतू गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा अशा गोष्टी शोधण्यात वेळ घालवा. लक्षात ठेवा, नोकरीमध्ये बांधून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून लवकर श्रीमंत होता येतं. आपला मराठी माणूस एकच व्यवसाय करायला घाबरतो, पण तेच मुकेश अंबानीसारखे लोक एकाच वेळी कितीतरी व्यवसाय चालवत आहेत. मग तुम्ही मागे का? नवीन स्रोत उभे करताना जुन्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्नाचा दुसरा मार्ग पहिल्या मार्गाला पूरक असावा. उदाहरणार्थ, शेती आहे म्हणून शेळीपालन सोपे पडते. एखादा किल्ला फक्त एका दरवाजावर अवलंबून असतो तर त्याला चोर दरवाजे आणि बुरुज असतात. तुमची आर्थिक स्थिती तशीच भक्कम हवी. चौथा नियम, कष्टाची तयारी आणि रिस्क घेण्याचे धाडस. ज्याला हरण्याची भीती वाटते तो कधीच जिंकू शकत नाही. सुरक्षित राहण्याच्या नादात लोक साधारण आयुष्य जगतात. तुम्हाला असामान्य व्हायचं असेल तर धाडस करावंच लागेल. ज्या दिवशी तुम्हाला वाटते की
आता सगळं व्यवस्थित चाललंय, त्याच दिवशी समजा की तुमची प्रगती थांबली आहे. स्वतःला दररोज नवीन आव्हान द्या. एखादा व्यवसाय फसला किंवा व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर खचू नका. त्यातून शिका. फौजी कधी मैदान सोडत नाही, तो रणनीती बदलतो. स्वराज्य उभे करताना प्रत्येक मावळ्याने आपल्या प्राणाची रिस्क घेतली होती. रिस्क घेतल्याशिवाय साम्राज्य उभं राहत नाही. 5वा नियम, लोकांच्या समस्या सोडवा. पैसा हा उत्पन्नाचा परिणाम नसून तो तुम्ही दिलेल्या सेवेचा परिणाम आहे. तुम्ही जितक्या मोठ्या समस्या सोडवाल तितका मोठा पैसा तुमच्याकडे येईल. तुमच्या भागात लोकांना कशाची गरज आहे? शुद्ध अन्नाची, मार्गदर्शनाची की रोजगाराची? ती गरज तुम्ही पूर्ण करा. एखादी वस्तू विकण्यापेक्षा ती ऑर्गॅनिक आणि पॅकेज करून विकली तर तिची किंमत वाढते. आज आपला मराठी माणूस फक्त वस्तूचे उत्पादन करू शकतो, पण फक्त उत्पादन करून चालत नाही, तर त्यासोबत विक्री कौशल्य पण आलंच पाहिजे. आणि खरं तर यातच आपला मराठी माणूस मागे पडत आहे. माझं वैयक्तिक मत आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही पहिला कामगार म्हणून काम करा व त्यातील बारीक बारीक गोष्टी जाणून घ्या, मगच आपला व्यवसाय सुरू करा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तसेच यातून काही नवीन शिकायला भेटलं असेल, तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.